रामकृष्ण हरी, कसे आहात? मी स्वागत करते आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज बघा मी तुम्हाला गोसावळ्याची भजी दाखवणार आहे, कारण बाहेर खूप पाऊस सुरू आहे। मुंबईमध्ये तर फार पावसाचं प्रमाण आहे आणि पाऊस म्हटलं की गरमागरम भजी हे झालेच पाहिजेत। त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे गोसावळ्याची भजी। बघा ही अगदी साधी, सोपी आणि अगदी घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे। चला तर आता आपण सुरुवात करूया। भजी म्हटलं की बघा प्रत्येकाला ही आवडतातच, त्यामुळे पावसाळा आणि भजी आणि त्यासोबत चहा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे। आता इथे बघा मी हे गोसावळे धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे दोन्ही बाजूचे जे टोक असतात ते काढून घेतलेले आहेत आणि ते टोक काढल्यानंतर अशा प्रकारे त्याचे काप करून मी घेतले आणि ते काप सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता भजी म्हटलं की त्यामध्ये कोथिंबीर ही घालायलाच पाहिजे, म्हणून ही कोथिंबीर देखील मी व्यवस्थित अशी धुवून साफ करून ती कट करून घेतलेली आहे। आता यामध्ये बघा मी लसणाचे 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये जरासं जिरे आणि जरासं जास्त प्रमाणात आपण ओवा टाकायचा आहे, कारण ओवा भजी म्हटलं की ओव्याचं प्रमाण हे जास्त पाहिजे। एक वेळ जिरे नसतील तर काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु ओवा हा घातलाच पाहिजे। मग आता हे सर्व मी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आता वाटलेलं हे जिरे ओवा पण मी यामध्ये टाकलेलं आहे। बघा इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, तुम्ही इथे हिरवी मिरची देखील बारीक करून टाकू शकता किंवा लसणाची चटणी देखील तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी हळद टाकलेली आहे आणि हे आहे आपली धने पावडर। धने पावडर बघा तुम्ही भजीमध्ये टाकून बघा, चवीला खूप छान आपली भजी लागतात। आता इथे बघा मी एक अर्धा 2 गोसावळ्यासाठी एक ते 1.5 वाटी बेसन टाकलेलं आहे। त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे आता सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकत्रित करून घेते। बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना, कारण गोसावळ्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे कमी जास्त पाणी लागू शकतं, म्हणून अगोदर ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी ॲड करत आहे आणि व्यवस्थित असे हे आपले जे गोसावळ्याचे काप आहेत ते देखील थोडेसे चुरले पाहिजे, जेणेकरून ते सॉफ्ट होतात आणि आपली भजी खूप छान लागते। आता बघा या भजीसोबत मी खाण्यासाठी मिरची तळणार आहे, त्या व्यवस्थित अशा कट करून घेतल्या आणि सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे मिरची मी टाकलेली आहे। बघा किती छान अशी आपली मिरची तळत आहे। ही मिरची बघा व्यवस्थित तळल्यानंतर ती साईडला मी काढून घेतली आणि आता आपण हे भजी एक एक असं सोडणार आहोत। तुम्ही एखाद्या स्पूनच्या साहाय्याने म्हणजे चमच्याच्या साहाय्याने देखील हे सोडू शकता, परंतु मला हाताने सोडायला भजी खूप आवडतात, त्यामुळे मी हाताने भजी सोडत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। भजी आवडल्यास कमेंट करून सांगा आणि शेअर देखील करा। बघा हे भजी मी सर्व टाकल्यानंतर एका काटे चमच्याने व्यवस्थित असे उलटले आहेत। हे बघा सुरुवातीला मी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली होती, जेणेकरून आपले भजी हे आतून देखील चांगले तळले जातील आणि नंतर बघा मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे, जेणेकरून भजी आपले हे वरून देखील छान तळले जातील। असे बघा मी भजी व्यवस्थित तळल्यानंतर ते काढून घेतले। आता नंतर एकदा मी भजी तुम्हाला दाखवते। बघा अशा प्रकारे आपले सर्व भजी हे
करून तयार झालेले आहेत. बघा मिरची देखील छान अशी तळलेली आहे. त्याच्यासोबत हे गोसावळ्याचे भजी आहेत आणि बाहेर खूप जोरात पाऊस सुरू आहे. हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ही अगदी साधी, सोपी आणि अगदी घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. बघा खूप छान आणि टेस्टी झालेले आहेत. सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.